माझ्याबरोबरच तुम्ही ओंकार म्हणा. शकटासूर उद्धारामध्ये शकट म्हणजे गाडा आणि त्या शकटावरती तो असुर बसला म्हणून त्याचं नाव शकटासूर असं सांगितलेलं आहे. आता ही कथा साधारणतः घडली आहे जेव्हा भगवंत 108 दिवसाचे होतात. आपल्याकडे अंगपरिवर्तन महोत्सव म्हणजे बाळ एका कुशीवरती वळायला लागलं की घरातल्यांना एक छान आता तो कुशीवर वळायला लागला असा हे आहे. रोज असं होतं की ह्या सगळ्या गोपी यशोदेकडे येत आहेत आणि यशोदेच्या मनामध्ये आलं की या रोज माझ्याकडे येतात, यांनी एवढं उपास केलेले आहेत, आम्हाला पुत्र व्हावा म्हणून किती माझ्याकरता काय काय करतात, ह्या सगळ्यांना मला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून तिनं नंदबाबांकडे सांगितलं की ह्या सगळ्या ज्या गोपी आहेत तर त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून आपण आता महिलांना आवडता विषय आहे साडी, म्हणून सगळ्यांना साड्या देऊ. मग याद्या काढल्या गेल्या, कोणाला कुठली कोणाला कुठली. जो अधिक जवळचा आहे त्याला अधिक किमतीची, असं स्वाभाविक असतं. पण नंद फार उदार आहेत. नंद म्हणाले अगं सगळ्यांना छान घे ना, कशाला, आपल्याला काय कमी आहे. नंद या शब्दातच मुळात आनंद असा शब्द आहे. आनंद कधीही असा विचार करत नाही की एखाद्याला कमी किंवा एखाद्याला जास्त. म्हणून नंदांचे जे सगळे उल्लेख आलेले आहेत ना ज्या ज्या ठिकाणी, तिथे नंदांनी काहीतरी प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण तो आनंद हे जे भगवंतांचं स्वरूप आहे त्या आनंद स्वरूपाचा स्वभाव आहे आणि त्याचं एक ज्याला प्रातिनिधिक स्वरूप म्हणतो आपण ते म्हणजे नंदबाबा आहेत. आणि तो दिवस ठरला ज्या दिवशी भगवंत 108 दिवसाचे होणार आहेत. अंगपरिवर्तन महोत्सव म्हणून सुद्धा हे सांगितलं जातं किंवा शकटासूर उद्धार, दोन्ही कथा तीच आहे, प्रसंग तोच आहे सगळा. म्हणून सगळं खरेदी वगैरे झाली आणि आता यशोदेच्या मनामध्ये असं आहे की त्या दिवशी जेव्हा सगळ्या गवळणी माझ्याकडे येतील तेव्हा कान्हा झोपला तर किती बरं होईल. आणि कान्हानं विचार केला की आईच्या मनात मी झोपावं असं आहे का, तर ठीक आहे मी झोपतो मग त्यावेळेला. आणि म्हणून कान्हाला झोपण्याकरता म्हणून तिनं जो नेहमीचा मोठा पाळणा असतो त्याच्याऐवजी पाठीमागच्या बाजूला हे जे मागे पूर्वीच्या काळात ज्यांनी जुने वाडे पाहिलेत त्यांना आठवत असेल की पुढे एक अंगण असायचं, मागे एक अंगण असायचं. कारण तो जो वाडा असायचा तो ह्या रस्त्यापासून त्या रस्त्यापर्यंत मोठ्ठच्या मोठ्ठं पूर्वी वाडे होते. एवढं लांबच्या लांब ते सगळं पसरलेलं असायचं. दोन्ही बाजूने त्याला आत येणं जाणं करायला दरवाजे असायचे. ह्या ज्या सगळ्या गाड्या ज्या आहेत, शकट जे आहेत, हे पाठीमागच्या दरवाजाने आत यायचे आणि पुढच्या दरवाजानं काय गावातली काही मंडळी म्हणा किंवा नेहमीची ये जा जी असायची ती ह्या दरवाज्यातनं असायची. बाकी सगळं जनावरं मागच्या बाजूला असायची. म्हणून त्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या शकटाला, त्या गाडीला तिनं झोळीसारखं केलं आणि त्या झोळीमध्ये
कान्हाला झोपवलं. आता हे जे सगळे असुर आहेत ना, शकटासुर, पूतना, बकासूर, तर हे एकमेकांचे भाऊबंध सांगितलेले आहेत, कारण ते एकाच कुळात आहेत तशा अर्थाने. त्यामुळे कधी हा असुर याचा भाऊ, तो असुर त्याचा भाऊ. बक नावाचा असुर जो आहे त्याची बहीण पूतना सांगितली. हा शकटासुर पण असाच यांचा नातेवाईक सांगितला. आणि हे सगळे कंसाचे नातेवाईक आहेत, मित्र आहेत असा उल्लेख आहे. कान्हाबरोबर त्यावेळेला झोपला. यशोदेनं त्याला त्या पाळण्यामध्ये ठेवलं, शकटाला बांधलेल्या, आणि यशोदा आपल्या कामाला निघून गेली. आणि एक एक गवळणी यायला सुरुवात झाली. सगळ्या गवळणी या छान छान वस्त्र नेसून आल्या, कारण यशोदेनं बोलवलं आहे. बरं, खरं तर या रोज जात आहे, पण आज विशेष कार्यक्रम आहे आणि ती काहीतरी देणार आहे आपल्याला, म्हणून ह्या सगळ्या गवळणी अत्यंत आनंदात आहेत. आणि झालं असं की हा असुर जो आहे ना, तो भगवंतांना मारण्याकरता आला. त्यानं शोध घेतला आणि बरोबर तो त्या शकटावरती जाऊन बसला. शकटावरती जाऊन बसल्यानंतर कान्हा छान झोपला आणि कान्हा विचार करतोय की मामाने अजून एक पाहुणा पाठवलेला दिसतो. आणि म्हणून असं सांगतात की त्या शकटासुराला संपवण्याकरता भगवंतांनी आपला त्या शकटाला, त्या गाड्याला लाथ मारली, आपला पाय त्या झोळीतून बाहेर काढला. आणि ती ताकद इतकी प्रचंड होती की तो शकट आकाशामध्ये उडाला आणि काय एक दोन कोलांट्या उड्या मारत तो पुन्हा खाली जमिनीवरती पडला. पण तो जमिनीवरती पडला त्यावेळेला तो उलटा पडला, म्हणजे तो शकटासूर त्याच्यावरती बसला होता, तो त्या शकटाच्या खाली दाबला गेला आणि त्याच्या अंगावरती तो शकट पडला. त्याचा असुराचा चुरा झाला, तो शकट मोडला. पण ज्या बाजूला भगवंतांना, म्हणजे पाठीमागच्या बाजूला त्या शकटाचा भगवंतांचा पाळणा बांधला होता, त्याला काहीही झालं नाही. आणि त्या आवाजानं ह्या सगळ्या गोपिका बाहेर आल्या. पण झालं असं होतं की जेव्हा तो शकट आकाशामध्ये उडाला तेव्हा त्या शकटावरती जे दही, दूध, लोणी, तूप हे सगळं होतं ना, हे सगळं त्या अंगणामध्ये सांडलं. आता कथा म्हणून हे ठीक आहे, आणि मग त्या सगळ्या गोपी त्याच्यावरून घसरून पडल्या, त्यांचे वस्त्र खराब झाले. पण ही कथा काय सांगते आम्हाला, तर शकटावरती ज्या ठेवलेल्या वस्तू आहेत, दूध, दही, लोणी, तूप, ताक, हे सगळं गाडीवरती रचलेलं असायचं आणि हे मथुरेला विकायला जायचं. तर या सगळ्या उपभोग्य वस्तू आहेत. भगवंतांच्या कार्यक्रमामध्ये भगवंत प्रमुख आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्या गौण आहेत. भगवंत असा विचार करतात की जर माझ्या उत्सवामध्ये तुम्ही जर मला गौण ठेवत असाल आणि उपभोग्य वस्तूंना जर अधिक प्राधान्य देत असाल तर तुमच्या जीवनाचा शकट असाच उलटा पडणार. शकट म्हणजे गाडा. आपण पाहतो ना, सगळं छान चाललं आहे. एक काळ असा होता की 100 माणसं यांच्याकडे रोज राप्तीला असायची. पण काय एकदम असं घडलं तर भगवंत म्हणतात की हे सगळं जे करतायत ना, याच्यामध्ये मी प्रमुख आहे, म्हणजे भगवंत प्रमुख आहे. आणि भगवंतांना गौण ठेवून जर आपण त्या कृती करायला लागलो तर भगवंत अत्यंत समर्पकपणे आपल्याला समजावून सांगतात की तुमच्या जीवनाचा शकट हा कधी ना कधीतरी उलटा पडणार. त्या सगळ्या गोपिका धावत आल्या, त्या तुपावरून घसरल्या, लोण्यावरून घसरल्या आणि त्यांची वस्त्र खराब झाली. यशोदेला फार वाईट वाटलं. यशोदा म्हणाली, काय मी एवढं सगळ्यांना बोलवलं आणि वस्त्र खराब झाली. तिच्या मनामध्ये ते आहे. तेवढ्यात कान्हाकडे लक्ष केलं. कान्हा एकदम सुरक्षित आहे. तिला बरं वाटलं. ती म्हणाली, पुन्हा या सगळ्यांना कधीतरी बोलवता येईल. तो कार्यक्रम संपला. पुन्हा मध्ये काही दिवस गेले आणि त्याच्यानंतर
एक दिवस ती कान्हाला स्तन्य देती आणि कान्हा तिला जड वाटायला लागला, म्हणून तिने मांडी घालून बसली. ती जरा एक पाय मोकळा सोडला, दुसरा पाय मोकळा सोडला. कान्हा स्तन्य पितोय. कान्हा अधिकच जड लागला, वजन वाढलं असं एकदम तिला वाटायला लागलं. म्हणून तिनं कान्हाचं पोट भरलं असावं म्हणून कान्हाला खाली ठेवलं आणि काही कामानिमित्त ती आतमध्ये गेली. तेवढ्यात कंसाचा अजून एक सहकारी, जो वादळाच्या स्वरूपामध्ये आला, म्हणून तो तृणावर्त. ज्यावेळेला वादळ येतं तर तेव्हा सगळी धूळ आकाशामध्ये उडते. त्याच्याबरोबर बारीक बारीक काड्या उडतात, तृण उडतं, म्हणून तो तृणावर्त. आणि ती धूळ आपण पाहिलं असेल एखादं वादळाचं जेव्हा टी व्हीवरती दाखवतात तेव्हा ती धूळ जेव्हा उडते, किंवा तुम्ही अनुभव असेल जोरात वारं सुटलं की ती धूळ डोळ्यात जाते, आपण पटकन डोळे बंद करून घेतो. तसं संपूर्ण या गोकुळामध्ये झालेलं आहे. ते वादळ स्वरूपामध्ये आलेला तो तृणावर्त इतक्या वेगामध्ये होता की बहुतेकांना त्या वादळामुळे डोळ्यामध्ये त्यांच्या धूळ गेली, त्यांनी डोळे बंद करून घेतले. आणि या तृणावर्तानं काय केलं, या छोट्या कान्हाला उचललं, आपल्या पाठीवरती घेतलं. आता याच्या आधी भगवंतांनी आपलं वजन वाढवायला सुरुवात केली. वादळामध्ये काय उडतं तर हलक्या वस्तू ज्या आहेत ना त्या उडतात. एखादी जड वस्तू आहे, म्हणजे वाऱ्याचा वेग इतका असतो की एखादा दगडसुद्धा उडून जातो. पण ज्याचं जडत्व जास्त आहे ती वस्तू काही उडत नाही. म्हणून भगवंतांनी आपलं वजन वाढवायला सुरुवात केली आहे. आणि ज्या वेळेला तृणावर्त राक्षसानं भगवंतांना आपल्या पाठीवरती उचललं तेव्हा भगवंतांनी आपल्या हाताने त्याचा गळा इथे असा हात लावला, त्याला धरायला. पाठीवरती कुणी बसला आपल्या लहान बाळाला आपण जेव्हा घेतो तेव्हा तो सुरक्षितता म्हणून त्याचा हात आपल्या गळ्यापाशी धरतो. तसं भगवंतांनी केलेलं आहे. आणि भगवंतांनी त्या तृणावर्ताचा गळा दाबायला सुरुवात केली. बरं, वजन एवढं वाढवलं होतं भगवंतांनी की त्या तृणावर्ताने भगवंतांना काही फूट जमिनीवरनं उचलला असा उल्लेख आहे आपल्या वेगानं. पण काही फूट उचलल्यानंतर पुन्हा भगवंत जड झाल्यामुळे पुन्हा तो खाली आला आणि पुन्हा त्यानं आपली सगळी ताकद लावून भगवंतांना उचलण्याचा प्रयत्न केला. काही फूट त्यानं पुन्हा उचललं, पण भगवंतांनी त्याचा गळा दाबला आणि त्याला संपवलं. अशा प्रकारे भगवंतांनी तृणावर्ताचा सुद्धा उद्धार केला. आता ह्या बातम्या सगळ्या पसरत आहेत की असं असं झालं, कान्हाच्या जीवाला धोका आहे. आणि कारागृहापर्यंत बातमी गेलेली आहे. वसुदेव आणि देवकींना, म्हणजे वसुदेवांच्या कानावरती ती बातमी आली. देवकीला कल्पना नाही, वसुदेवांनी खूप नंतर सांगितलं तिला, असा उल्लेख आहे. आणि एक दिवस ह्या वसुदेवांना भेटण्याकरता म्हणून गर्गमुनी आले. गर्गाचार्य हे वसुदेवांचे कुलपुरोहित आहेत, त्या कुळाचे कुलपुरोहित आहेत. तुम्ही जर धार्मिक पुस्तकांच्या दुकानामध्ये गेलात तर दोन अशी मोठी पुस्तकं तुम्हाला दिसतील, साधारण या आकाराची. म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आपण 1 आणि 2 एकत्र केला, एकावर एक असं ठेवला की त्याचं जेवढं दिसतो तो त्याच्यापेक्षा थोडं लहान किंवा तेवढं, अशी 2 पुस्तकं असतात. त्यातलं एक आहे रावण संहिता आणि दुसरं आहे ही गर्ग संहिता. गर्गमुनींचा भविष्यावरचा भविष्यशास्त्र जे आहे, तर
त्या सगळ्याचा अभ्यास आहे आणि त्यांनी ते सगळं एकत्र करून त्यांचा जो काय अभ्यास आहे तो त्या गर्ग संहितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. भविष्य सांगणारे किंवा असे त्यातले जे अभ्यासक असतात किंवा ग्रह तारे या सगळ्याचा अभ्यास करणारे सुद्धा, तर ते ही गर्ग संहिता फॉलो करतात, पाहतात, अभ्यास करतात त्याचा. असे हे गर्गाचार्य आहे. गर्गाचार्यांनी कारागृहामध्ये वसुदेवांची भेट घेतली आणि वसुदेवांनी त्यांना सांगितलं की माझा जो 8वा पुत्र आहे तर तो पलीकडच्या बाजूला मथुरेमध्ये, क्षमा करा, मथुरेमध्ये नाही, गोकुळामध्ये नंदाच्या घरी वाढतोय, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्याचं नामकरण करावं. ठीक आहे, गर्गाचार्य आले आणि या नंदाला म्हणाले की नंदा, तुझ्या मुलांचं नामकरण करण्याची माझी इच्छा आहे. आता नंदालाही हे माहिती आहे की गर्गाचार्य या कुळाचे कुलपुरोहित आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी इच्छा प्रकट केली आणि त्याला कल्पना आहे. म्हणजे गर्गाचार्यांनी त्याला खरं तर जाताना सांगितलेलं आहे की हा काही तुझा पुत्र नाही प्रत्यक्षामध्ये. पण हे नामकरण जेव्हा होईल ना, तेव्हा एक काळजी आपण घेऊयात की याची बातमी कोणालाही लागणार नाही. म्हणजे आपण अगदी मोजकी 3-4 माणसं, ही 2 मुलं, असं. बरं, गर्गाचार्य असे की ते कोणाच्या घरात प्रवेश करत नाहीत, त्यामुळे ते बाहेर, म्हणजे घराच्या बाहेर बसतात. म्हणून मग गोठ्यामध्ये या मुलांचं नामकरण झालेलं आहे. नामकरणाला कोण कोण आहे तर नंद, यशोदा, रोहिणी, गर्गाचार्य आणि ही 2 बालक, एवढेच जण आहेत. आणि त्यावेळेला कथा अशी सांगतात की ह्या दोघींनी काय केलं, रोहिणीनं यशोदेचं बालक आपल्या मांडीवरती घेतलं आणि यशोदेच्या मांडीवरती आपलं बालक दिलं. असं सांगतात की त्यांनी असा विचार केला की हे गर्गाचार्य एवढे मोठे आहेत, आचार्य, ज्योतिषशास्त्राचा यांचा अभ्यास आहे, यांना ही लहान मुलं ओळखता येतात का बघू म्हणाले. म्हणून मग त्यांनी बालकांची अदलाबदल केली, एकमेकांच्या मांडीवरती घेतलं आणि गर्गाचार्यांच्या समोर जेव्हा या जाऊन बसल्या तेव्हा गर्गाचार्यांनी बरोबर पहिल्यांदा यशोदेच्या मांडीवरचा जो आहे, मुळात बलरामदादा 1 वर्षानं मोठे सुद्धा होते आणि तब्येतीला सुद्धा अधिक बलवान असं होता त्यांचा देह. तेव्हा त्याला पहिल्यांदा आपल्या मांडीवरती घेतलं आणि म्हणाले की हा मोठा आहे. बघा अभ्यास किती असतो. काही लोक म्हणजे जे भविष्य सांगणारे किंवा असे जे असतात ना, अभ्यास ज्यांचा प्रचंड आहे किंवा साधना प्रचंड आहे, हे फक्त चेहरा पाहून सांगतात बरं का. म्हणजे चेहरा पाहून ज्योतिष सांगणारे आहेत असं मी ऐकलेलं आहे. तर किंवा हस्तरेषा तर माहितीच आहे, आपलं शास्त्र आहे. किंवा फोटोवरून काही सांगतात, म्हणजे पुन्हा चेहरा पाहूनच असेल ते. तर हा मोठा आहे, त्यामुळे जो मोठा आहे तो राम. आणि हा बलानं सुद्धा सगळ्या दृष्टीनं बलानं सुद्धा प्रचंड आहे, म्हणून बलराम. आणि आता गर्गाचार्यांनी दुसऱ्या पुत्राला मांडीवरती घेतलं आणि पाहिलं, गर्गाचार्यांची असं सांगतात की गर्गाचार्यांची समाधीच लागली बरं. याचं कारण प्रत्यक्ष ते परब्रह्माशी मिलन आहे. बघा, गर्गाचार्यांचा उल्लेख या कथेनंतर पुढे कुठेही नाही आहे.
भागवतात सुद्धा तो आपल्याला आढळत नाही, महाभारतात सुद्धा तो आढळत नाही. म्हणजे काही काही तपस्वी जे असतात ना, हे एखाद्या कार्याकरता म्हणून फक्त लोकांमध्ये येतात आणि ते कार्य संपलं की पुन्हा त्यांच्या एकांत साधनेमध्ये जातात. त्यापैकी हे एक गर्गाचार्य आहेत. त्यांनी त्या बालकाला मांडीवरती घेतलं, पाहिलं त्याचं रूप, निहाळलं आणि कृष्णवर्णी आहे, कुरळे केस मानेपर्यंत आलेले आणि एकदम त्यांच्या लक्षात आलं की हा सगळ्या जगाचं लक्ष आकर्षून घेईल आपल्याकडे. हा वर्णन पण तसाच आहे आणि भगवंतांचे वेगवेगळे रंग सांगितलेत अवतार कार्याच्या वेळेला. तर या कार्यामध्ये भगवंतांचा अवतार कृष्णवर्णी सांगितला, सावळा, काळा सावळा. म्हणून ते म्हणाले की हा सगळ्यांचं चित्त आकर्षून घेईल, म्हणून ह्याचं नाव कृष्ण. गर्गाचार्यांनी या दोघांचंही नामकरण केलं. यथाकाल नामकरणाचा संस्काराचा जो विधी आहे तो केला आणि गर्गाचार्य भरपूर आशीर्वाद देऊन निघून गेले. गर्गाचार्यांनी यशोदेला तिथे सांगितलं आहे की यशोदे, हा साक्षात नारायण आहे, नारायण. तेव्हा यशोदा म्हणते की नारायण चतुर्भुज असतो, हा कुठला आलाय नारायण. गर्गाचार्यांनी तिथे नंदबाबांना थोडी कल्पना दिली असा उल्लेख आहे की नंदा काळजी घे बरं का, तुला पुढे या मुलाचा विरह होईल, कारण हा काही तुझा मुलगा नाही. असं वेगवेगळ्या मार्गाने आपण एखादी गोष्ट सांगतो, तसं गर्गाचार्यांनी सूतवाच त्याचं केलेलं आहे. मग हळूहळू भगवंत मोठे होत आहेत. बाळ रांगायला लागलं की ते काही घरात राहत नाही. मग घराचा उंबरठा ओलांडला की मग आजूबाजूचे सगळे असतात ते मित्र होतात. हळूहळू भगवंत चालायला लागले आणि चालायला लागल्यावरती मग एक एक खोड्या सुरू झाल्या. एक दिवस झालं असं की सगळे मित्र बाहेर खेळत आहेत आणि बलराम दादा धावत 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 यशोदेकडे आले. यशोदा ताक घुसळते. ताक घुसळता घुसळता बलराम दादांनी यशोदेकडे तक्रार केली की मैया, कान्हानी म्हणाले अंगणातली आपल्या माती खाल्ली. बहुतेक लहान मुलं बघा, आपण आत्ता म्हणतो ते कॅल्शियम कमी असेल मग कॅल्शियमच्या गोळ्या द्या वगैरे, तर हे तेव्हापासून आहे, किंबहुना त्याच्या आधीपासून आहे. यशोदेनं हातातलं काम टाकलं, म्हणाली जरा ओरडूयात कानाला. आई जसं खोटं खोटं ओरडते लहान बाळाला, तसं जरा ओरडूयात म्हणजे हा ऐकेल. आणि म्हणून तिनं कान्हाला विचारलं, काय रे कान्हा, दादा म्हणतोय तू माती खाल्लीस, तर तू केलंस तसं? नाही काही, मी नाही काही केलं, कान्हा म्हणाला. पण कान्हाच्या इथे असं गालाच्या शेजारी काही माती लागलेली दिसली बरं का यशोदाला. आणि यशोदा म्हणते जरा ती खरं तर खोटी खोटी रागवली बरं का. लहान बाळावर जसं आपण म्हणतो ना तसं तिचं झालंय. पण तिला जरा आता वाटलं की नाही थोडंसं ओरडून बोललं की जरा कान्हा घाबरेल म्हणून तिनं जरा आवाज चढवला, काय रे कान्हा, खोटं बोलतोस, हां दाखव, असं म्हणून तिनं कान्हाचा मुख पकडलं आणि कान्हानं मोठा आ केला. कान्हानं जसं आपलं मुख उघडलं तसं तिला एक
तिला एक दृश्य दिसलं ज्याच्यामध्ये सगळं ब्रह्मांड त्या कानाच्या मुखामध्ये फिरतंय. अनेक वेगवेगळे ग्रह तारे फिरतायत, सूर्यमालिका फिरतीये, अनेक आकाशगंगा आहेत त्याच्यामध्ये, आणि हे सगळं इतक्या वेगानं कानाच्या मुखामध्ये फिरतंय. फिरता 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 पाहता पाहता तिच्या दृष्टीला पृथ्वी कानाच्या मुखामध्ये फिरते असं दिसलं. या पृथ्वीवरती जसं आपण आत्ताच्या भाषेत तो कॅमेरा झूम होत जातो आणि आपल्याला अगदी ते आपण एखादं गुगल मॅपवरती पाहत असतो ना, आधी मोठं दिसतं, मग जसं आपण झूम करू तसं ते आत 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 जातं, तसं अगदी त्याचप्रमाणे तिला असं दिसलं की पृथ्वी दिसली. त्या पृथ्वीवरती असलेला आपला भारत देश दिसला. या भारत देशामध्ये असलेलं ते त्यांचं गाव दिसलं. त्या गावामध्ये सगळी घरं जशीच्या तशी आहेत तशी सगळी कानाच्या मुखामध्ये दिसत आहेत. ते अजून आत 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 जात आहेत. तर आपलं स्वतःचं घर दिसलं आणि आपल्या स्वतःच्या घरामध्ये जसं आत्ता ती कानाच्या मुखामध्ये हे सगळं दृश्य पाहतीये तसंच अगदी अगदी आपल्यासारखीच दिसणारी एक गोपी तिच्यासमोर असाच कान्हा उभा आहे आणि ती त्याच्या मुखामध्ये पाहतीये. आणि त्याच्या मुखात सुद्धा पुन्हा हेच दृश्य दिसते. सगळं ग्रह फिरतायत, तारे फिरतायत, आकाशगंगा फिरतायत आणि हे वेगानं गोलगोल 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 फिरतायत. ती इतकी तिला चक्कर आल्यासारखी झाली ना. बघा आजूबाजू जर गोलगोल फिरायला लागलं आणि क्षणभर कानानं आपली सगळी ती जी माया आहे ती आवरून घेतली. म्हणाला आईला याचा त्रास होतो आणि कान्हा पळाला. यशोदा चक्कर येऊन थोडीशी अशी झाली आणि तेवढ्यात कान्हा पळाला. आता जेव्हा ती कान्हाला पकडायला म्हणजे विचारायला आली होती, कान्हा तू माती खाल्लीस का रे, तर तेव्हा जरा रागवण्याचा हेतू होता कानाला. म्हणून तिनं काय केलं तर येता येता तिथली कोपऱ्यातली एक काठी घेतली होती. ती क्षणभर सावरली त्या तुला जे चक्कर आले होते सगळं फिरत होतं त्यातनं, आणि म्हणाली थांब कान्हा, आता तुला चांगली शिक्षा करते. असं म्हणून ती कान्हाच्या मागे धावतीये, हातामध्ये तिच्या काठी आहे आणि कान्हा पुढे पळतोय. यशोदेचं वय खूप जास्त आहे बरं का. म्हणजे उतार वयामध्ये तिला अपत्यप्राप्ती झाली आहे. त्यामुळे एकूण ती थकलेली आहे तशा अर्थाने. आणि या सगळ्या ह्याच्यात तिला काही वेगानं धावायला जमत नाही. लहान मुलं भराभरा भराभरा धावतात. तिच्या हातामध्ये काठी आहे. ती धावते कान्हाच्या मागे आणि कान्हा पुढे पळतोय. तेव्हा एक क्षण असा आला जिथं यशोदा इतकी दमली ती मुखानं कान्हा म्हणते बरं का, म्हणजे मुखानं जप चालू आहे, पण तिच्या हातामध्ये जी काठी आहे ना, काठी हे अहंकाराचं प्रतीक सांगितलेलं आहे. नाम चालू आहे पण ते अहंकारयुक्त आहे. म्हणून भगवंत काही तिच्या हातामध्ये सापडत नाहीत. असं सांगतात जेव्हा ती प्रचंड दमली आणि हातातली काठी बाजूला टाकली आणि ती एका दगडावरती बसली, घामानं पूर्ण भिजली असा उल्लेख आहे. काय रे कान्हा असं म्हणून ती खाली बसली. तेव्हा कान्हा स्वतःहून येऊन तिच्या पाठीमागून त्यानं तिच्या गळ्यामध्ये हात घातले. इतकी दमली यशोदा. भगवंत म्हणतात जेव्हा तुम्ही अहंकार बाजूला टाकाल तेव्हा मी स्वतःहून तुमच्याकडे येईन. हे सांगण्याकरता ही कथा आहे.
म्हणून तिनं कानाचा हात पकडला आणि म्हणाली, थांब, तुला आता बांधून ठेवते. म्हणून एक मोठं उखळ पाहिलं पाठीमागच्या दारात. ते होतंच त्यांच्या. त्या उखळाला कानाला बांधण्याकरता म्हणून तिनं उखळाजवळ उभं केलं. आता वास्तविक उभं केल्यानंतर काना पळून जाऊ शकतो, पण कानाची अशी इच्छा आहे की आपण बांधलं जावं. याचं कारण त्यानं आईला बरं वाटेल. काही गोष्टी भगवंत म्हणतात, तुम्ही दुसऱ्याकरता करा की ज्यानं दुसऱ्याला बरं वाटेल. व्यवहारामध्ये आपण फक्त सगळ्या ज्या गोष्टी करतो या स्वतःला बरं वाटेल याच्याकरता करत असतो. पण भगवंत आम्हाला हे सांगतात की काही गोष्टी तुम्ही दुसऱ्याकरता करा, कदाचित त्या तुम्हाला आवडणार नाहीत. बांधून घ्यायला कोणाला आवडतं, पण दुसऱ्याकरता करा ज्यानं त्याला बरं वाटेल. आणि ती एका अर्थानं माझीच पूजा आहे. म्हणून कान्हा त्या उखळापाशी उभा आहे. ही यशोदा गेली आणि एक दोरी घेऊन आली. पाहिलं तर ती दोरी 2 बोटं कमी पडली, थोडी कमी पडते. म्हणून त्या दोरीला अजून एक दोरी बांधली, एका बाजूने वेढा दिला. पाहिलं तर ती दोरीसुद्धा थोडी कमी पडते. यशोदा दोऱ्या वाढवते, पण दरवेळेला ती दोरी कमीच पडते. यशोदेला कळेना काय होते नेमकं. कान्हानं विचारलं, काय होतंय आई? यशोदा म्हणते, अरे कान्हा, ती दोरी 2 बोटं कमी पडते. कान्हा म्हणाला, अगं एक काम कर, तू माझं नाम घे माझं अखंड, आणि नाम घेता घेता बांध. मी नामानं बांधला जातो, बाकी मी कशानंही बांधला जात नाही. भगवंत नामाशिवाय कशानंही बांधले जात नाहीत, हे पक्क लक्षात ठेवा. म्हणून अखंड नामस्मरण ज्याचं चालू आहे त्याला भगवंतांची प्राप्ती होते. भगवंतांची प्राप्ती म्हणजे परमानंदाची प्राप्ती. काहीतरी मिळेल यानं नाही, काय मिळेल तर तो आनंद मिळेल. काही माणसं असतात बघा, ती कायम आनंदी असतात, कायम समाधानी असतात. कदाचित आपल्यापेक्षा ते आर्थिक परिस्थितीनं कमी असतील, पण ते समाधानी अधिक असतात. याचं कारण ते अखंड नामामध्ये असतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर बरं वाटतं बघा. काही लोकांकडे ह्यांना पाहिलं ना की बरं वाटतं. याचं कारण ते त्या समाधान, भगवंतांचं जे स्वरूप आहे सच्चित आनंद स्वरूप, त्या आनंद स्वरूपाच्या जवळ गेलेले असतात. यशोदेनं जसं नाम घेत घेत तिने कान्हाला ती दोरी बांधली, तसा कान्हा बांधला गेला. आणि यशोदा तिच्या कामाकरता निघून गेली. आता कान्हानं काय केलं, ते उखळ आडवं केलं असं म्हणतात. त्याची मागे ते आता फिरायला लागलं गोल 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 गोल. आणि कान्हा आता ते उखळ पाठीला बांधून इकडून तिकडे पळतोय मागच्या अंगणामध्ये. आणि त्या अंगणामध्ये 2 वृक्ष आहेत. कान्हा त्या 2 वृक्षांच्या मधनं बरोबर पुढे गेला. जाताना त्यानं त्या 2 वृक्षांना असा हात लावला आणि ते जे मागे बांधलेलं उखळ आहे ते उखळ नेण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या, कान्हानं हात लावला म्हणजे कान्हाचा स्पर्श त्या वस्तूला झाला आणि त्या वस्तूचा उद्धार झाला. हात लावल्या लावल्या काय झालं तर ते 2 वृक्ष पडले आणि त्या 2 वृक्षामधून 2 अत्यंत दिव्य जीव बाहेर पडले. बाकीच्यांना कोणाला दिसलं नाही. कान्हाला बरोबर हे लक्षात आलं. त्या 2 जीवांनी भगवंतांना वंदन केलं आणि ते स्वस्थानी गेले. बाकीच्या लोकांना फक्त एवढं लक्षात आलं की कान्हा उखळ त्या 2 वृक्षांच्या मधून नेलं. यमलार्जुन उद्धार असं म्हणतात या कथेला. आणि ते 2 वृक्ष उन्मळून पडले. कान्हा पलीकडे गेला. त्याचा आवाज झाल्यावरती सगळेजण धावत 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 बाहेर आले. तेव्हा नंदबाबांनी पाहिलं बरं का की यशोदेनं कान्हाला असं बांधून ठेवलेलं आहे. तेव्हा नंदबाबा धावत 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 गेले आणि कान्हाला सोडलं.
आणि यशोदेला म्हणाले, अगं असं कोणी बांधतं का लहान मुलांना? तेव्हा कान्हा खूप रडायला लागला. आणि कान्हा रडायला लागला म्हणल्यावरती यशोदा कासावीस झाली. आणि त्यावेळेला कान्हा म्हणतोय की बघा ना बाबा, असं कोणी करतं का हो? मी काही आईचा मुलगा नाही, मी फक्त तुमचा मुलगा आहे. कोणती आई आपल्या मुलाला असं बांधून ठेवते? आणि हे जे कान्हा बोलला आहे त्याचा इतका खोल परिणाम ह्या यशोदेवरती झाला आहे की ज्या वेळेला कान्हा अक्रूरांबरोबर मथुरेला निघाला त्यावेळेला यशोदेने याचा उच्चार केला की कान्हा, अरे तू त्यावेळेला म्हणाला होतास की तू माझा मुलगा नाहीस, पण तू खरंच माझाच मुलगा आहेस ना? तिला कल्पना नाही आहे बरं काय याची. कान्हा सहज बोलून गेला, आई कधी आपल्या मुलाला बांधते का? मी काही तिचा मुलगा नाही बाबा, मी फक्त तुमचा मुलगा आहे. पण यशोदेला ते इतकं खोलवर गेलं आहे सगळं. तो सगळा प्रसंग झाला. पुढे काही दिवस मध्ये गेले आणि आता सगळेजण त्या गोकुळामध्ये राहणारे हे एकत्र जमले. मुख्यात इथले नंद, उपनंद, अजून काही मंडळी. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की इथे गोकुळामध्ये आपल्या जनावरांना चरण्याकरता पुरेसं गवत नाही. आणि तसंच झालं आहे असं की अनेक संकट, आता राक्षस ज्याला आपण म्हणतो, तिथे अनेक संकटं इथे आपल्या ह्या गोकुळावरती आलेली आहेत. तेव्हा आपण हे गोकुळ सोडून जाऊ आणि इथून जवळच वृंदावन नावाचं एक वन आहे, त्या वृंदावनामध्ये जाऊ आणि तिथे जाऊन आपण आपला नवीन निवास हा उभारूयात. सगळ्यांचं मत घेतलं गेलं आणि सगळ्यांनी त्याला होकार दर्शवला. म्हणून सगळेजण या गोकुळामधून वृंदावनामध्ये जायला निघाले. सगळं घरातलं सामान बैलगाड्यांवरती ठेवलेलं आहे. आपली जी जनावरं आहेत ती बरोबर घेतलेली आहेत. सूर्योदयाला यांनी सुरुवात केली चालायला. त्यानंतर तुम्ही गेलात तर आत्ताच्या ह्याच्यात फार नाही आहे, काहीतरी 5-6 किलोमीटर आहे. चालत संध्याकाळपर्यंत ही सगळी मंडळी या वृंदावनामध्ये पोचली. आणि वृंदावनामध्ये त्यांनी राहण्याकरता सुरुवातीला काय रावट्या, तंबू असे उभारले आणि मग पुढे यांनी जागेनुसार इथे वृंदावनामध्ये राहण्याचा निर्णय पक्का केला. आणि मग त्याच्याकरता ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या. आता वृंदावनामध्ये राहायला लागल्यानंतर कान्हा रोज पाहतोय की आपली सगळी जी मित्रमंडळी आहेत हे त्यांच्याकडे असलेली जी जनावरं आहेत, गाईगुरं आहेत, यांना चरायला घेऊन जातात. त्याच्यामुळे माझ्याबरोबर खेळायला कोणी नसतं. दुपारचा जो सगळा वेळ आहे तर तेव्हा माझ्याबरोबर खेळायला कोणी नसतं. इथे तुम्ही गोकुळातल्या कथेमध्ये दहीहंडीची जी कथा आहे ती सांगू शकता, किंवा काल्याची जी कथा जी आहे ही इकडे वृंदावनात घडलेली आहे, म्हणजे प्रत्यक्ष काल्याचा प्रसंग. त्यामुळे त्या ह्याने तुम्ही ती कथा दोन्ही सांगू शकता. आणि भगवंतांनी आईला सांगितलं की आई, मी उद्यापासून माझ्या सगळ्या मित्रांबरोबर आपली गाई गुरं चरायला म्हणून जाणार आहे. यशोदेला एकदम मनामध्ये
कसं तरी झालं. याचं कारण आत्तापर्यंत तिनं हा विचारच केला नव्हता की कान्हा कधीतरी आपल्यापासून काही काळ लांब राहील, दूर राहील. आणि ती एकदम या विचारानं अस्वस्थ झाली. ती कान्हाला म्हणते, अरे कान्हा, तू कसं जाणार, तुला काय असं कसं काय जमणार, तू किती लहान आहेस अजून. कान्हा म्हणाला, अगं माझे इतर मित्र नाही का जात, ते पण लहानच आहेत, ते माझ्या वयाचेच आहेत, पण ते नाही का जात. आणि मला हे शिकलं पाहिजे आई, आपला हा पिढीजात व्यवसाय आहे, मला हे माहिती पाहिजे. ते काही नाही, तू मला उद्या सकाळी शिदोरी बांधून दे, डबा बांधून दे. आणि म्हणून कान्हानं तिला आदल्या दिवशी सगळी तयारी करायला सांगितली. कान्हा म्हणाला, छान मला वस्त्र दे. बाबा जसे मुखिया आहेत आपल्या गावचे, तसा मी सुद्धा या मित्रांमध्ये मुखिया आहे, मला छान एखादा मुकुट कर. म्हणून मग तो कान्हाला मुकुट केला आहे तिनं, त्याच्यावरती मोरपीस लावलं आहे. दुसऱ्या दिवशी कान्हा लवकर उठला, ती सगळी तयारी केली. यशोदेनं त्याला पितांबर पण नेसता येत नाही असा उल्लेख आहे. यशोदेनं ते सगळं करून दिलं. त्याच्यावरती मेखला लावली, बाजूबंद लावले, गळ्यामध्ये त्याच्या 2-3 माळा घातल्या आहेत, अलंकार घातले, मनगट्या छान कान्हाला दिल्या आहेत. आणि तो मुकुट जो कान्हाकरता तिनं केला होता तो कान्हाच्या डोक्यावरती बसवला. कान्हाची शिदोरी दिली बरोबर. आणि कान्हा धावत 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 आत गेला. आणि कान्हानं येताना एक छोटी वेणू आपल्या हातामध्ये आणली. मुळात कान्हाचे हातच इतके छोटे आहेत, त्या हातामध्ये ती वेणू अजून छोटीशी. आणि कान्हा यशोदेला सांगतोय की आई, ही माझ्या कमरेत खोवून दे. कान्हाला ती खोवता पण येत नाही, इतका लहान आहे. यशोदा म्हणाली, अरे हे वाद्य तुला माहिती आहे का किती अवघड असतं कान्हा वाजवायला. कान्हा म्हणाला, हो, पण मला हे वाजवता येतं आई. यशोदा विचारते, कान्हा हे तू कुठे शिकलास, हे वाजवायला कुठे शिकलास. कान्हाचं उत्तर आहे की आई, मी हे तुझ्या पोटात असतानाच शिकलेलं. कान्हा हर तऱ्हेने तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय इथून पुढे की आई, मी तुझा मुलगा आहे, मी हे तुझ्या पोटात असताना शिकलोय. पण तू हे काय काय करशील कान्हा, हे कसं वाजवशील, केव्हा वाजवशील. तेव्हा कान्हा म्हणतो, जेव्हा गाई सगळ्या चरायला जातील आणि त्यांना मला परत बोलवायचं जेव्हा असेल नाही, तेव्हा मी या वेणूचा नाद करीन. माझ्या वेणूचा नाद ऐकला की चरायला गेलेली जनावरं पुन्हा एका ठिकाणी येतील. तू काही काळजी करू नकोस, तू हे मला दे बरोबर. कान्हा आता बाहेर जाणार म्हणून कान्हाला तिनं छान, काय आत्ताच्या भाषेत आपण ज्याला चपला म्हणतो, बूट म्हणतो, तसं पायात घालायला पादत्राण आणलेली. आणि यशोदा विचार करते, कान्हाला काही काटा बिटा टोचायला नको, म्हणून तिनं ती पादत्राणं कान्हा समोर ठेवली आणि म्हणाली, कान्हा हे घाल पायामध्ये. कान्हा म्हणाला, अगं आई, आपल्या गाई वासरांच्या पायात काय आहे ते नाही का अनवाणी पायाने फिरत, मी पण अनवाणी पायानेच फिरणार, मी काही पायात घालणार नाही. लक्षात घ्या, वृंदावनाची भूमिका एवढी पवित्र आहे, तर भगवंत त्या सगळ्या भूमीमध्ये अनवाणी पायाने फिरलेले आहेत. म्हणून भगवंतांच्या चरणाचा स्पर्श त्या रजाला झालेला आहे. व्रजभूमी असं म्हणतात वृंदावनाला. भगवंतांचा स्पर्श त्या भूमीला झाला आहे. त्या भूमीमध्ये भगवंतांचा स्पर्श झालेला एखादा तरी कण असेल. म्हणून अनेक साधू महात्मे आजसुद्धा वृंदावनामध्ये तपश्चर्या करताना आपल्याला दिसतात. त्या चरणाचा एखादा रजा आपल्याला स्पर्श करून जावा आणि या देहाचा उद्धार व्हावा, हा त्यामागचा विचार आहे, ही त्यामागची भावना आहे. आणि आता हे भगवंतांचं नित्याचं झालं. सकाळी उठायचं, सगळं आवरायचं आणि जनावरं घेऊन जायचं, पुन्हा संध्याकाळी परत यायचं. बरं, आता हे जे वृंदावन आहे तो परिसर ह्या सगळ्यांकरता नवीन आहे. त्यामुळे आज या दिशेला जा, उद्या त्या दिशेला जा, परवा त्या दिशेला जा, असं चाललं आहे.
एक दिवस एका नवीन ठिकाणी हे गेले असताना एक मोठी गुहा यांच्या दृष्टीला पडली. ती गुहा इतकी मोठी होती की जणू त्याचा खालचा भाग म्हणजे जमीन आणि वरचा भाग म्हणजे आकाश वाटावा, एवढी मोठी गुहा. आणि सगळी आतमध्ये अंधार आहे. तेव्हा कान्हा पुढे आला. तुम्ही सगळेजण मध्ये थांबा म्हणाले. बलराम दादा शेवटी असं सगळं ते रचना त्यांनी लावली आणि एक 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 गोप बालक त्या गुहेमध्ये आत गेली. ती गुहा नाही आहे, तर तो आघासूर आहे. आघ म्हणजे पाप. या आघानं म्हणजे जो प्रचंड पापी आहे त्यानं एका मोठ्या अजगराचं रूप घेतलं आणि आपला जबडा इतका मोठा पसरला. त्या जबड्यामध्ये ही सगळी गोपबालकं आत गेली आणि सगळेजण आत आल्यानंतर यानं काय केलं, यानं आपलं पुढचं जे मुख पसरलं होतं ते बंद करून घेतलं. विशाल असं अजगर लांबच्या लांब दोन्ही बाजूनी, जसं आपण एखाद्या गुहेमध्ये जातो ना, दगड असतात किंवा बोगद्यातून जातो लांबच्या लांब, तसं वाटावं असा सगळा तो परिसर आहे. भगवंतांना याची कल्पना आहे, बलरामदादांना याची कल्पना आहे की ही काही गुहा नाही आहे, हा काही बोगदा नाही, तर हा असुर आहे. पण योग्य वेळी त्याला संपवला पाहिजे, नाहीतर हा इतरांना अधिक नुकसान करेल. म्हणून हे सगळे त्या अघासुराच्या मुखामध्ये शिरले आणि जसा त्या अघासुरानं त्याचा जबडा बंद केला तसं त्या गुहेमध्ये सगळा अंधार झाला. जो पाठीमागून येणारा प्रकाश होता तो सुद्धा बंद झाला. भगवंतांच्या लक्षात आलं, बलरामदादांच्या लक्षात आलं की हा अघासूर आहे. त्याने असं सांगतात की त्याचं जे मस्तक होतं ते मस्तक फोडलं आतल्या बाजूनी आणि इथून बाहेर आले हे सगळेजण गोप बालक, बलरामदादा आणि कान्हा, आणि तो अघासूर गतप्राण झाला. आणि आता त्याचं ते मोठं प्रेत त्या ठिकाणी सगळं पडलेलं आहे. आणि यालाच जोडून जी ब्रह्मदेवांची कथा सांगितली जाते ती या अघासुर कथेला जोडूनच असते. आणि ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की हा सगळा प्रसंग ह्या गोपबालकांनी 1 वर्षाने आपल्या घरी सांगितला. याचं कारण असं आहे की ज्यावेळेला हे सगळं झालं आणि पुन्हा हे सगळे बाहेर पडून यमुनेच्या काठावरती जेव्हा जेवायला बसले एकत्र, तिथे तो काला केला. तिथे भगवंत मध्ये आहेत आणि तो सगळ्यांचं अन्न एकत्र केलं आहे आणि सगळे गोलाकार बसले आणि आता कान्हा प्रत्येकाला देणार आहे. वाढलं आणि तेवढ्यात एका गोपाच्या लक्षात आलं की अरे आपली जनावरं नाही आहेत, आपल्या गाईगुरं जिथे चिरत आहेत तिथे कुठेच कोणीच नाही. म्हणून तो कान्हाला म्हणाला, कान्हा अरे आपली जनावरं नाही आहेत. म्हणून कान्हा धावत धावत गेला. पाहिलं तर खरंच जनावरं नव्हती. ती सगळी जनावरं जी होती ती ब्रह्मदेवाने आपल्या मायेने आपल्या ब्रह्मलोकामध्ये नेऊन ठेवली होती. आणि जसा कान्हा परत आला तसं इकडे हे गोपबालक सुद्धा नव्हते. ब्रह्मदेवाने काय केलं, या गोपबालकांना सुद्धा आपल्या लोकामध्ये नेऊन ठेवलं होतं, ब्रह्मलोकामध्ये. आता हे किती काळ, तर असं सांगतात की ब्रह्मलोकातला एक क्षण किंवा 1 मिनिट
म्हणजे पृथ्वीवरचं, ह्या आपल्या पृथ्वी लोकावरचं 1 वर्ष झालं. असं होतं की ब्रह्मदेवांना असं वाटलं की ही सगळी सृष्टी मी निर्माण केलेली आहे, त्याच्यामुळे हा जो काही अवतार आहे ज्याला प्रत्यक्ष परब्रह्म म्हणतात, तो काही परब्रह्माचा अवतार नाही. मग तो कोण आहे ह्याची परीक्षा घेण्याकरता ब्रह्मदेवानी हे सगळं आपल्या लोकामध्ये नेऊन ठेवलं. तेव्हा असं सांगतात की भगवंतांनी ही सगळी प्रतिरूपं घेतली. म्हणजे जनावरं तोच झाला, वासरं तोच झाला, त्यांच्या गळ्यातल्या घंटा तोच झाला, आणि इतर जे गोप बालकं होते ते सगळं भगवंत तेवढ्या रूपामध्ये त्यांनी स्वतःला तयार केलं. आणि संध्याकाळी हे घरी येत आहेत. बरं, आता हे जे घरी आलेत आज, ते काही प्रत्यक्ष गोप बालक नाही, त्याच्यामुळे ते त्या दिवसभरात घडलेली जी घटना आहे ना ते सांगू शकत नाही. म्हणून ही कथा 1 वर्षांनी, म्हणजे जेव्हा ते मूळ स्वरूपात परत आले ब्रह्मलोकातून, तेव्हा आपल्या आईवडिलांना सांगितली आहे. आईवडिलांना हा प्रश्न पडला की अरे हे अघासुराचं प्रकरण होऊन 1 वर्ष झालं आहे आणि हे आज का आपल्याला सांगतायत. तोपर्यंत त्या अघासुराच्या हाडांचा केवळ सापळा शिल्लक आहे असा उल्लेख आहे. ब्रह्मदेवानी ह्या सगळ्यांना आपल्या लोकांमध्ये दिलं आणि भगवंत विविध रूपांनी नटले. आणि आता रोज हे चालूच आहे की या सगळ्यांना घेऊन वनामध्ये यायचं, पुन्हा संध्याकाळच्या वेळेला घरी यायचं, असं सगळं चालूच आहे. तोपर्यंत ब्रह्मदेवांनी पाहिलं की तिथले 1 क्षण झाला, 2 क्षण झाला, असा विषय की ब्रह्मलोकामध्ये जे बालक आहेत, जे गाईगुरु आहेत, तेच सगळे या पृथ्वी लोकामध्ये सुद्धा आहेत. तेव्हा ब्रह्मदेवाला पटलं की नाही बाबा, हा जो अवतार आहे हेच प्रत्यक्ष परब्रह्म आहे. म्हणून ब्रह्मदेवाला जो मोह झाला होता की मी ही सगळं सृष्टी निर्माण केली आहे, माझ्याशिवाय या सृष्टीचा निर्माता दुसरा कोणीही नाही, या मोहाचा निराश झाला. आणि मग ब्रह्मदेवांनी भगवंतांची स्तुती केली. पुन्हा या सगळ्यांना ब्रह्मलोकातून परत आणलं. तोपर्यंत त्यांच्या हातामध्ये ठेवलेला, म्हणजे हातात घेतलेला जो काला आहे, प्रसाद आहे, तो तसाच आहे. कारण जरी पृथ्वीवरती 1 वर्ष झालेलं असलं तरी ब्रह्मलोकामध्ये काही 2 क्षण गेलेले आहेत, त्याच्यामुळे तो तसाच आहे, ताजा आहे, शिल्लक आहे. काला कधीही शिळा होत नाही असं म्हणतात. त्यांनी ते प्राशन केलं आणि भगवंतांनी सांगितलं की ह्या काल्याचा हात जो आहे आज, तो कोणीही धुवायचा नाही, तर तो पुसून टाकायचा. याचं कारण ही लीला पाहून आता हा जो प्रसाद आहे तो आपल्याला मिळेल, म्हणून स्वर्गीय देवता हे यमुनेमध्ये मासे झाल्या होत्या, म्हणजे तो प्रसाद आपल्याला मिळेल. पण भगवंतांची अशी इच्छा आहे की काल्याचा प्रसाद हा सगळ्यांकरता नाही, हा काल्याचा प्रसाद हा विशेष लोकांकरता आहे. म्हणून जिथे जिथे काला चालतो, काल्याचं कीर्तन चालतं किंवा कालानिमित्ताने प्रसाद वाटप होतो, तिथे अवश्य जा, तो प्रसाद भक्षण करा. नारद मंदिरामध्ये दर अमावस्येला काल्याचं कीर्तन असतं, किंवा ज्यांना ज्यांना शक्य आहे, पुण्यातले जे आहेत त्यांनी काही वेगळा कार्यक्रम असेल तर वेगळा, किंवा अनेक ठिकाणी उत्सव संपताना शेवटचं जे कीर्तन असतं ते काल्याचं असतं. ज्यांना ज्यांना शक्य आहे, सहज जमेल, त्यांनी अवश्य त्या काल्याच्या कीर्तनाच्या प्रसादाचा लाभ घ्या. कारण देवांनासुद्धा दुर्लभ असा तो काला आहे. ब्रह्मदेवांनी भगवंतांची स्तुती केली, त्याचा भ्रमनिरास झाला आणि पुन्हा जी मूळ गोपबालक आहेत, मूळ जनावरं आहेत, गाईगुरं आहेत, ती ब्रह्मलोकातून त्यांनी ह्या पृथ्वीलोकामध्ये आणली. आणि संध्याकाळी ती सगळी बालकं जेव्हा घरी आली तेव्हा त्यांनी 1 वर्षापूर्वी जे अघासुराला भगवंतांनी मारलं होतं, श्रीकृष्णांनी, ती कथा सांगतायत. पण त्यांचे जे पालक आहेत त्यांना हा प्रश्न पडला आहे की 1 वर्षापूर्वी घडलेली घटना आपली बालकं आज का सांगतायत. पण त्यातल्या कोणालाही माहिती नाही की आपण काही काळ ब्रह्मलोकामध्ये राहून आलेलो आहोत. अशा पद्धतीनं भगवंतांनी
ब्रह्मदेवाचा भ्रमनिरास केला. मग तिथे वृंदावनामध्ये सुद्धा काही असुर मारले. त्यात बक नावाचा असुर आहे. बक म्हणजे बगळा. तो बगड्याच्या स्वरूपात आला म्हणून बक असुर, त्याला भगवंतांनी मारला. एक एक असुरांचा उद्धार करत आता भगवंत मोठे होत आहेत. अधिकाधिक वेळ आपल्या सगळ्या सवंगड्यांबरोबर ते घालवत आहेत. आणि जसे ते मोठे होत आहेत तसं त्यांच्याही लक्षात आलं की आता आपल्याला इथून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. त्यापूर्वी भगवंतांनी कालियाचा उद्धार केला आहे. ती कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कालियाला भगवंतांनी संपवलं. कालियाचा उद्धार केला, कालियाचं मर्दन केलं. आणि आता प्रत्यक्ष भगवंत या सगळ्या गोपींना असं वाटतंय की एकदा तरी कान्हाने आम्हाला भेटावं. म्हणून भगवंतांनी या सगळ्यांना सांगितलं की शरद ऋतूमध्ये ज्या वेळेला पौर्णिमा असेल त्यावेळेला मी तुम्हाला सगळ्यांना भेटेल. त्यापूर्वी भगवंतांनी गोवर्धन लीला केली. ती गोवर्धन लीला आपण पुढच्या वेळेला पाहू. आणि मग त्याला जोडून भगवंतांनी ह्या सगळ्या गोपींना जो रासक्रीडेचा अनुभव दिला आहे अशा कथा आपण पुढच्या वेळेला पाहू. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.